सुंदरबनच्या जंगलात रामू अस्वल मामानी फळांचं दुकान चालू केलं होतं। वेगवेगळ्या प्रकारची फळे, सफरचंद, केळी, संत्री, मोसंबी, अंजिरे, गाजरे, डाळिंबे, सीताफळ, रामफळ, आंबा अशी वेगवेगळ्या तऱ्हेची फळे त्यांनी दुकानात ठेवली होती। त्यासाठी त्यांनी एक छोटीशी ट्रेन विकत घेतली होती। ते शेजारच्या जंगलात जाऊन फळांची खरेदी करायचे आणि ट्रेनने घेऊन यायचे, आपल्या दुकानात फळे ठेवून जंगलात विकायचे। जंगलातले सगळे प्राणी पक्षी त्यांच्या दुकानात फळाला गर्दी करायचे। फळे खूप गोड होती। एखाद्या वेळेला प्राण्यांना शिकार नाही मिळाली तरी त्यांचं फळावर पोट भरायचं, म्हणून रामू अस्वल मामांच्या दुकानला खूप गर्दी असायची। दुकान छान चाललं होतं, पण एक खोड मात्र रामू अस्वल मामांना चांगली नव्हती, वाईट खोड होती। ती म्हणजे रामू अस्वल मामा दुकान उघडायचे आणि झोपायचे। ते झोपल्यावर दुकानात गिऱ्हाईक आलं, रामू अस्वल मामा आम्हाला फळे पाहिजेत, फळे द्या असे गिऱ्हाईक म्हणलं की त्या गिऱ्हाईकाला म्हणायचे, अरे जा जा, माझी झोप पूर्ण होऊ दे, मी झोपून उठल्याशिवाय फळ देणार नाही असं म्हटल्यावर ते प्राणी निराशेने निघून जायचे। असं रोज चालायचं। ते प्राण्यांना झोप झाल्याशिवाय फळेच द्यायचे नाही, ही खोड त्यांची सगळ्या प्राण्यांना माहिती होती। एकदा काय झालं, भोले हत्ती दादांना खूप भूक लागली होती, म्हणून ते रामू अस्वल मामांच्या दुकानात आले। बघतात तर रामू अस्वल मामा झोपले। रामू अस्वल मामा मला फळे द्या, उठा असे 2-3 वेळा भोले हत्ती दादांनी विचारलं, हाक मारली, पण रामू अस्वल मामा अजिबात उठाय तयार नव्हते। मग ते हळूच उठले आणि भोले हत्ती दादांना बघून म्हणाले, अरे भोले हत्ती दादा, मी आता झोपलोय ना, माझी झोप पूर्ण झाल्याशिवाय फळे मिळणार नाही, जावा इथून। मग भोले हत्ती दादा म्हणाले, असं काय करताय रामू अस्वल मामा, मला खूप भूक लागल्या, भुकेने माझा जीव कासावीस होते, त्या की मला फळे देऊन झोपा। हे बघा भोले हत्ती दादा, मी आता झोपेतून उठणार नाही, माझी तुम्ही झोप मोड केली सा, छान मला झोप लागली होती, मी तुम्हाला फळे देऊ शकत नाही, तुम्ही जावा। जाताय का नाही सांगा मला, का मी गोळी घालू? असं म्हटल्यावर काय बोलणार भोले हत्ती दादा, ते गप बिचारे निघून गेले। असे बरेच प्राणी येऊन फळे बघून गेले, पण हे रामू अस्वल मामा झोपले होते। तसेच ते रिकाम्या हाताने सगळे प्राणी निघून गेले। रामू अस्वल मामांना झोपेपुढे गिऱ्हाईकाची कदर नव्हती। सगळे प्राणी येऊन रामू अस्वल मामांना बिदागी देऊन फळे घेऊन जायचे, पण याचं काही नव्हतं त्यांना। मग सगळ्या प्राण्यांनी काय ठरवलं की सगळी रामू अस्वल मामांची कहाणी शेरखान महाराजांना सांगावी, म्हणून सगळे प्राणी शेरखान महाराजांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं, आम्ही फळे विकत घ्यायला गेलो तर रामू अस्वल मामा आम्हाला फळे देत नाहीत, एखाद्या वेळेला शिकार नाही मिळाली तर भूक लागते आम्हाला, भुकेने जीव कासावीस होतो, पण त्यांना त्याचं काही नाही, ते आम्हाला फळे देत नाहीत, आम्ही त्यांना विकत फळे मागतो, त्यांच्याकडून फुकट काही फळे घेत नाही, तरी ते आम्हाला देत नाहीत, गोळी घाली, जाता का नाही, माझी झोप पूर्ण होऊ दे असे बोलतात, असं सगळ्या प्राण्यांनी शेरखान महाराजांना सांगितलं। शेरखान महाराज म्हणाले, असं आहे काय, एवढा कसला अहंकार आलाय रामू अस्वल मामांना, त्यांना त्यांच्या झोपेपुढे समोर आलेले गिऱ्हाईक दिसत नाही, असे शेरखान महाराज रागाने बोलले। आणि ते काय म्हणाले, लखन माकड दादा इकडे या। मग त्यांनी लखन माकड दादांना सांगितलं,
तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि रामू अस्वल मामांना असा धडा शिकवा त्यांच्या पुरेपूर कायम लक्षात राहायला पाहिजे. मग लखन माकड दादा म्हणाले ठीक आहे. मग लखन माकड दादा गेले. त्यावेळेला रामू अस्वल मामा दुकानात नव्हते, ते फळे आणण्यासाठी ट्रेन घेऊन गेले होते. बघत्यात तर रामू अस्वल मामा फळांची भरलेली ट्रेन घेऊन येत होते. मग लखन माकड दादाने काय केलं, ते रामू अस्वल मामांना कळू न देता हळूच जाऊन ट्रेनमध्ये बसले. लखन माकड दादा अगोदर त्यांनी जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना सांगितलं होतं. रामू अस्वल मामांची ट्रेन दिसली की सगळ्यांनी रस्त्याच्या कडेला येऊन थांबायचं. सगळे प्राणी पक्षी रस्त्याच्या कडेला येऊन थांबले होते. मग लखन माकड दादा ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी सुरुवातीला सफरचंदे उचलली आणि लांडगे मामासनी टाकली. लांडगे मामा म्हणाले, अरे लखन माकड दादा खूप छान केलंस रे, मला खूप भूक लागली होती. पुढं गेल्यावर केळे उचलली, भोले हत्ती दादांना टाकली. परत अंजिरे चंचला खारीताईंना टाकली. चंपा हरिणताईंना संत्री मोसंबी टाकली. गुड्डू ससेभाऊंना गाजरे टाकली. असे बरेच जंगलातले प्राणी उभा राहिले होते. सगळ्या प्राण्यांना ट्रेनमधली सगळी फळे, 1-2 डबे शिल्लक राहिले नाही, सगळी फळे लखन माकड दादांनी प्राण्यांना वाटून टाकली. रामू अस्वल मामांना हे काही माहीत नव्हतं. थोड्या वेळाने त्यांचं पाठीमागे लक्ष गेलं. बघत्यात तर लखन माकड दादा ट्रेनमध्ये बसले. रामू अस्वल मामा म्हणाले, अरे लखन माकड दादा तुम्ही काय करताय माझ्या ट्रेनमध्ये, आणि ट्रेनमधली फळे काय झाली? लखन माकड दादा म्हणाले, रामू अस्वल मामा तुमची फळे केव्हाच संपली, 2 डबे शिल्लक राहिलेत, मी प्राण्यांना वाटून टाकली, जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना दिलीत. असं का केलंस तू? असं म्हणून रागाने रामू अस्वल मामा ट्रेन चालवू लागले. तेवढ्यात लखन माकड दादा उतरले आणि त्यांनी इंजिनापासनं डबे सोडवले. रामू अस्वल मामांना माहीत नाही, ते मोकळे इंजन घेऊन पुढे गाडी चालवत गेले. गाडीचे डबे राहिले माग. मग लखन माकड दादांनी सगळ्या प्राण्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांनी सगळी फळे घेऊन जावा. सगळे प्राणी फळे घेऊन जायला लागले. मग बघत्यात तर गाडीचे डबे रिकामे झाले आणि इंजिनापासनं डबे बाजूला झाल्यात. हे बघितल्यावर रामू अस्वल मामा लखन माकड दादांच्यावर चिडले आणि हे काय केलंस तू? माझी फळं सगळी संपवलीस, इंजिनापासनं डबे बाजूला केलेस, असं का केलंस? असं ओरडू लागले आणि ते लखन माकड दादांच्या अंगावर माराय धावून आले. तेवढ्यात लखन माकड दादा काय म्हणाले, अहो रामू अस्वल मामा तुम्ही मला मारू नका, त्याचा उपयोग काही होणार नाही. हे करतोय हे मी माझ्या मनाने करत नाही, शेरखान महाराजांची आज्ञा आहे, त्यांच्या आज्ञेवरूनच मी करतोय. तुमचं नशीब समजा, शेरखान महाराज आले नाहीत, मी आलो, हे माझे आभार माना, नाहीतर तुमची काय गत झाली असती, तुम्हालाही कळली नसती. असे म्हटल्यावर रामू अस्वल मामांना मग डोक्यात प्रकाश पडला. आपण झोपतो, प्राणी सगळे आपल्या दुकानात फळे न्यायला आले की आपण त्यांना पाठीमागे पाठवतो, माझी झोप झाल्यावर या म्हणतो. हे सगळं ऐकलं असेल शेरखान महाराजांनी प्राण्यांच्याकडून, म्हणूनच त्यांनी मला धडा शिकवण्यासाठी लखन माकड दादाला पाठवले. हे सगळे रामू अस्वल मामा उमजले आणि मग ते म्हणाले, लखन शेरखान महाराजांना जाऊन सांग, मी आता इथून पुढे असे वागणार नाही, वेळच्या वेळी सगळ्या प्राण्यांना फळे देईन. असे म्हणून रिकामी झालेली ट्रेन घेऊन रामू अस्वल मामा परत दुसऱ्या जंगलात फळे आणण्यासाठी गेले.
सगळ्या प्राण्यांना भरपूर फळे मिळाली. सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. त्यांनी लखन माकड दादांचे आणि शेरखान महाराजांचे आभार मानले. आणि परत रामू अस्वल मामा असे झोपेचे प्रिय झाले नाहीत. ते वेळचे वेळी दुकान उघडायचे, साऱ्या प्राण्यांना फळे द्यायचे. सगळ्या प्राण्यांना पण आनंद व्हायचा. आता रामू अस्वल मामा छान सुधारले होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.